हॅलो एव्हरीवन, जय हिंद. आपला जो ओकॅपचा कोर्स सुरू आहे गट व मुख्य परीक्षेसाठी, राज्यसेवा मुख्य परीक्षेसाठी, सगळ्याच परीक्षांसाठी उपयोग होईल अशा प्रकारे आपण त्याला डिझाईन केलंय. आणि आपण ओकॅप सुरू करताना ज्याप्रमाणे ऑलरेडी स्ट्रॅटेजी लेक्चरमध्ये सांगितलं होतं की MPSCने विचारलेले जे काही PYQs आहेत ओकॅबवरचे हे आपण अगोदर घेणार आहोत. मग त्यामध्ये इडियम्स अँड फ्रेजेसने आपण सुरुवात करतोय. इडियम्स अँड फ्रेजेस होतील, त्यानंतर होमोफोन्स घेऊयात, वन वर्ड सबस्टिट्यूशन्स घेऊयात, त्यानंतर होमोफोन्स, त्यानंतर सिनोनिम्स, अँटोनिम्स आणि फॉरेन वर्ड्स वगैरे. ओके, आज आपण सुरुवात करतोय बघा इडियम्स अँड फ्रेजेसने. हे आपला पहिला क्वेश्चन असणार आहे. त्याच्या अगोदर नेहमीप्रमाणे जी माहिती द्यायला असते ती किंवा व्यक्तिगत माझ्याविषयीची माहिती स्लाइड तुमच्या समोर आहे, पण आपण सरळ सरळ काय करू, पुढे जाऊयात. पहिला प्रश्न बघा, चूज द करेक्ट इडियम फॉर द अंडरलाइन्ड वर्ड्स इन द सेंटेन्स. आता एक सेंटेन्स दिले बघा, प्रश्न समजून घ्यायचा आहे. नेहमी आपण जे बोलतो ते हेच की प्रश्न जर समजला तर आपल्याला उत्तरापर्यंत पोहोचता येईल. मग हा जो मुख्य प्रश्न असतो बघा, आता याच्यानंतर एकदा परिभाषा समजून घ्या. आपण मी जे शिकवणार आहे, तुम्ही जे लेक्चर्समधून शिकणार आहात, त्यातील परिभाषा अशी असेल. प्रश्न क्रमांक जिथे दिलेला असतो, हा क्वेश्चनमध्ये जे काही सांगितलेलं असतं, हा झाला आपला मुख्य प्रश्न. आणि प्रश्नामधील स्टेटमेंट याला म्हणायचं प्रश्नामधील स्टेटमेंट. आले का लक्षात? हे जे काही आहे ना सेंटेन्स, आता इथे एक दिलेला आहे, कधी दोन दिले असतील, कधी तीन दिलेले असतील, म्हणून नेहमीच लक्षात घ्या. याच्यानंतरचे सगळेच PYQs पाहताना आपण क्वेश्चन्स घेणार आहोत. तर आपण काय समजून घ्यायचंय, मुख्य प्रश्न जे काय विचारलंय ते, आणि त्यानंतर त्याच्यामध्ये दिलेलं सेंटेन्स. आता बघा, प्रश्न आपण आत्ता समजून घ्या, वाचा त्याला, तेथील एक एक प्रश्नाचा अर्थ समजून घ्या. म्हणजे ज्यांची पहिली मुख्य असेल किंवा याच्या अगोदर जास्त प्रश्न पाहिलेले नाहीत PYQचे, त्यांच्यासाठी सुद्धा एकदा समजून घ्या की मुख्य प्रश्न काय आहे. आणि त्यानंतर हे कधी वाचण्याची आवश्यकता नाही जास्त, फक्त काय सांगितलंय करेक्ट इनकरेक्ट एवढंच बघायचं आणि पुढे चालायचं, म्हणजे आपला वेळ वाचतोय. बघा, चूज द करेक्ट इडियम म्हटलंय, मग करेक्ट इडियम एवढंच बघायचं आणि पुढे चालायचं, याच्यावरती जास्त वेळ घालायचा नाही. सेंटेन्स बघा, ही हॅज अ व्हेरी बॅड हॅबिट ऑफ टॉकिंग इरिलेव्हंटली. त्याला एक वाईट सवय आहे, इरिलेव्हंट असं काहीतरी बोलायचं, असंबद्ध असं काहीतरी बोलायचं. मग त्याने अंडरलाईन कशाला केलंय, टॉकिंग इरिलेव्हंटली एवढ्या पार्टला अंडरलाईन केलंय. आणि सांगितलंय की हा जो अंडरलाईन्ड पार्ट आहे त्याच्यासाठी आपल्याला करेक्ट इडियम शोधायची. ऑप्शन्स बघा, टू बर्न वन्स बोट्स, टू बर्न कॅन्डल ॲट बोथ एंड्स. 3 बघा, टू बेल द कॅट. आणि ऑप्शन नंबर 4 इज टू बीट अबाउट द बुश. चारही ऑप्शन्स वाचल्यानंतर लक्षात येईल चारही इडियम्स आहेत, परंतु आपल्याला कोणत्या पार्टसाठी इडियम पाहिजे, टॉकिंग इरिलेव्हंटली. ऑप्शन्स बघा, ऑप्शन्स आपण पाहिले. आता याच्यासाठी असंबद्ध बोलणे याच्यासाठी कोणता ऑप्शन येईल, तिथे जाण्याच्या अगोदर चारही इडियम्स एकदम मिनिंग समजून घ्या. हा आपला अंडरलाईन पार्ट. पहिली जी इडियम आहे टू बर्न वन्स बोट्स, याचा अर्थ असा आहे, म्हणजे काय करणे, थोडक्यात तुम्ही किनाऱ्यावरून समुद्रामध्ये एका बोटने प्रवास करता आणि ती बोट पुढे गेल्याच्या नंतर काय करता, जाळून टाकता कोणत्याही मार्गाने. म्हणजे तुम्ही इंधन घेऊन गेलेले असाल वगैरे आणि ती तिकडे जाळून टाकली, म्हणजे काय, तुम्ही तिथे गेल्यानंतर तुमचे परतीचे मार्ग बंद केले, बरोबर का? म्हणजे तुम्ही माघार येण्याचे किंवा माघार घेण्याचे मार्ग बंद करता किंवा तुमचे परतीचे मार्ग बंद करता, त्याला म्हणायचं टू बर्न वन्स बोट्स. ओके, ऑप्शन नंबर 2 बघा, म्हणजे असंबद्ध बोलण्यासंबंधी आहे का ती, नाहीये. या ठिकाणी या प्रश्नाच्या संबंधाने हा ऑप्शन असंबद्ध आहे. आले का लक्षात? टॉकिंग इरिलेव्हंटलीशी त्याचा संबंध येत नाही. नंबर 2, टू बर्न कॅन्डल ॲट बोथ एंड्स. आता ही कॅन्डल आहे, कॅन्डल कशी असेल बघा, साधारणतः एक अशा प्रकारची एक जर कॅन्डल असेल आणि या कॅन्डलला एका साईडनेच वात असणार त्याला पेटवायला, बरोबर, पण त्यांनी बोथ एंड्स म्हटलंय. मग आपण असं विचार करूयात की दुसऱ्या साईडला सुद्धा वात आहे आणि दोन्ही साईडने सुद्धा ती जर कॅन्डल मेणबत्ती पेटवली तर ती लवकर संपून जाईल. मग याचा अर्थ काय, हा एक मिनिंग सांगतोय मी तुम्हाला. पहिला मिनिंग असा आहे की तुमच्याकडे असणारे रिसोर्सेस जे आहेत ते फार काय म्हणता येईल, बेजबाबदारपणे वापरणे आणि त्याचा वापर जास्त करणे, थोडक्यात. ओके, त्यांचा जास्त यूज करून टाकणे, विनाकारण त्याचा वापर करणे आणि एक्झॉस्ट होणे, याला म्हणायचं टू बर्न द कॅन्डल ॲट बोथ एंड्स. आणि याचा दुसरा मिनिंग असा आहे, तुम्ही प्रचंड कष्ट घेणे, म्हणजे सकाळी जसं की
सकाळी सुद्धा लवकर उठून कामाला जाणे आणि संध्याकाळी उशिरापर्यंत काम करणे, अशा दोन प्रकारे त्याचे मिनिंग्स तयार होतात. ओके, एक आहे ज्या रिसोर्सेस ज्या आहेत त्या रिसोर्सेसचा प्रचंड प्रमाणात वापर करणे आणि एक्झॉस्ट होणे, आणि दुसरा आहे प्रचंड काम करणे, उद्योगी असणे, सकाळी लवकर ते संध्याकाळी उशिरापर्यंत जास्त वेळ काम करणे. तसं या इडियमचा सुद्धा या ठिकाणी मिनिंग लागत नाही. तिसरी इडियम आहे, तिसरा ऑप्शन आहे टू बेल द कॅट. टू बेल द कॅट म्हणजे अवघड काम, कठीण काम किंवा कठीण प्रसंग. प्रसंग म्हणण्यापेक्षा आपण म्हणूयात की एकदम डिफिकल्ट टास्क. ओके, डिफिकल्ट असा टास्क. जसं की काही उंदरांचा ग्रुप होता आणि त्या उंदरांच्या ग्रुपमध्ये असं ठरलं की मांजर जेव्हा उंदरांना म्हणजे आपल्याला पकडायला येते त्यावेळेस आपण काय, आपल्याला माहीत होत नाही ना ती आलेली, मग आपण काय करू, तिच्या गळ्यामध्ये एक घंटी बांधू. टू बेल द कॅट म्हणजे कॅटच्या गळ्यामध्ये एक घंटी बांधायची. पण आता मांजर जी आहे तिच्या गळ्यामध्ये एखादी घंटा बांधायची आहे म्हणजे काय, तितकं सोपं आहे का, बांधायला जायचं तरी मांजर पकडून खाईल ना. म्हणजे त्याच प्रकारे टू बेल द कॅट एक अवघड काम किंवा डिफिकल्ट टास्क. आणि फोर्थ आहे टू बीट अबाउट द बुश. आता टू बीट अबाउट द बुश बघा, याचा सुद्धा तसा संबंध येत नाहीये इरिलेव्हंट बोलण्यासंबंधी. चौथी जी इडियम आहे त्याचा मिनिंग बघा, टू बीट अबाउट द बुश म्हणजे जो मुद्दा आहे, जो पॉइंट आहे त्या मुद्द्याला धरून न बोलणे, मुद्दा सोडून इतर गोष्टींवरती बाष्कळ बोलणे. ओके, त्याला म्हणतो आपण टू बीट अबाउट द बुश. म्हणजे जो काही मुद्दा आहे, जो काही विषय आहे त्या विषयाला अनुसरून न बोलता इतर गोष्टींवरती बोलणे म्हणजे काय, टॉकिंग इरिलेव्हंटली, इरिलेव्हंट असं काहीतरी बोलणे. मग आता कळालं का, जी आपलं ही फ्रेज दिलेली आहे त्या फ्रेजचा आन्सर काय असेल, टू बीट अबाउट द बुश. चला नेक्स्ट क्वेश्चन, चूज द करेक्ट मिनिंग ऑफ द अंडरलाइन्ड. अगेन करेक्ट मिनिंग विचारले. आता बघा पुन्हा एकदा परिभाषा समजून घ्या, आपण हेच वापरणार आहोत. मुख्य प्रश्न आहे आपला, चूज द करेक्ट मिनिंग ऑफ द अंडरलाइन्ड. करेक्ट मिनिंग ओळखायचा आहे अंडरलाइन पार्टचा. राज्यसेवा मुख्य परीक्षा 2023 ला विचारलेला प्रश्न आहे आणि अगोदरचा प्रश्न होता राज्यसेवा मुख्य परीक्षा 2023 लाच विचारलेला. आता बघा दोन सेंटेन्सेस दिलेले आहेत, 1 आणि 2. दोन्हीमध्ये सुद्धा कोणता ना कोणता पार्ट अंडरलाइन केलाय, त्यावरून आपल्याला त्याच्या आन्सरकडे जायचं आहे. मॅथमॅटिक्स इज माय अकाइल्स हील. कोणी त्याला अखिलेश वगैरे म्हणेल. ओके, अखिलेश हील वगैरे काही म्हणेल. बरं, मी त्याचा उच्चार करताना अकाइल्स हील असा करतो, त्याच्यामध्ये काही इकडे तिकडे होऊ शकेल. मॅथमॅटिक्स इज माय अकाइल्स हील. आता या अकाइल्स हील याच्यावरती बऱ्याचदा प्रश्न विचारला गेला, म्हणजे राज्यसेवा मुख्य 23 ला विचारला, त्या अगोदर सुद्धा विचारला गेलेला आहे. ओके, अकाइल्स हील याला अंडरलाइन केलेलं आहे. सेंटेन्स नंबर 2, ही हॅड बीन फिडलिंग द अकाउंट्स फॉर इयर्स. आता बघा त्यांच्याकडून थोडंसं अंडरलाइन करताना किंवा टायपिंगमध्ये एरर झालेला आहे. अकाइल्स हील बरोबर आहे, ती एक इडियम आहे आणि त्याचा अर्थ होतो की कमकुवत बाजू, किंवा इंग्लिशमध्ये त्याला जर म्हणायचं, आपण जर बोलायचं जर ठरलं तर आपण त्याला काय म्हणतो, वीक पॉइंट. अकाइल्स हील म्हणजे वीक पॉइंट. आता बघा ऑप्शन्स मध्ये इथं स्ट्रॉंग पॉइंट म्हटलंय, हा ऑप्शन गेला. नंबर 2 मध्ये क्रुशियल पॉइंट म्हणजे महत्वाचा पॉइंट म्हटलंय. हे बघा पहिलं अंडरलाइन हे आहे, दुसरं अंडरलाइन हे आहे. मग उत्तर शोधताना आपल्याला कसं करायचंय, दिलेल्या ऑप्शन्स पैकी पहिलं जे अंडरलाइन आहे त्याच्यासाठी यातून सिलेक्ट करायचंय आणि दुसरं जे अंडरलाइन आहे त्याच्यासाठी पुढच्या पार्ट मधून सिलेक्ट करायचंय. आलंय का लक्षात? मग अकाइल्स हील म्हणजे वीक पॉइंट, या दोन ठिकाणी बघा, इथं स्ट्रॉंग पॉइंट म्हटलंय, इथं क्रुशियल पॉइंट म्हटलंय. क्रुशियल म्हणजे महत्वाचा, स्ट्रॉंग म्हणजे मजबूत. मजबूत पॉइंट असा अर्थ नाही त्याचा. वीक पॉइंट म्हणजे कमकुवत बाजू. कमकुवत आपण म्हणतो ना एखादी गोष्ट असते, राईट, तशा प्रकारे. स्ट्रॉंग पॉइंट होणार नाही, क्रुशियल पॉइंट महत्वाचा पॉइंट सुद्धा होणार नाही. आता बघा वीक पॉइंट आहे आणि मूट पॉइंट आहे, अर्थात ह्या वीक पॉइंट आपल्याला एक तर भेटला वीक पॉइंट, राईट, मग एक तर 3 मध्ये असेल किंवा 4 मध्ये असेल. मग आता सेंटेन्स नंबर 2 बघा, ही हॅड बीन फिडलिंग द अकाउंट्स फॉर इयर्स. फिडलिंग द अकाउंट्स म्हणजे काय, त्याच्यामध्ये फेरफार करणे किंवा बदल करणे, त्याला फॉल्सिफाय करणं, त्याला म्हणतात फिडलिंग द अकाउंट्स. अंडरलाइन करताना ऍक्च्युली फ्रेज जी आहे FIDDLING, फिडलिंग द ACCOUNTS अकाउंट्स, या संपूर्ण पार्टला अंडरलाइन असणं आवश्यक होतं. ते अंडरलाइन केलेलं नाही, त्यांनी फक्त एका वर्डला अंडरलाइन केले. तरी सुद्धा आपला
कॉमन सेन्स त्या ठिकाणी वापरायचा आणि उत्तरापर्यंत पोहोचायचं. मग तुम्ही जे काही तुमचे डिटेल्स वगैरे आहेत त्याच्यामध्ये काय करताय, फॉल्सिफाय करताय, त्याला चेंज करताय. मग त्याला काय म्हणतात, चेंजिंग डिसऑनेस्टली. अप्रामाणिकपणे तुम्ही काय करता, काही गोष्टींमध्ये चेंजेस घडवून आणता. कशासाठी, काही त्याच्यातून तुम्हाला गेन मिळवण्यासाठी. मग पहिल्या अंडरलाईनचा मिनिंग आहे वीक पॉइंट आणि दुसऱ्या अंडरलाईनचा मिनिंग आहे चेंजिंग डिसऑनेस्टली. क्वेश्चन नंबर 2 चा आन्सर काय असेल आपलं, आन्सर ऑप्शन 3. क्वेश्चन नंबर 3 बघा. अगेन पुन्हा एकदा सांगतो, ही सवय लावून घ्या. मुख्य प्रश्न आणि 2 सेंटेन्सेस. मुख्य प्रश्न बघा, अंडरलाईन द करेक्ट मिनिंग ऑफ द मिनिंग फॉर द अंडरलाईन. करेक्ट मिनिंग शोधायचा आहे. अगेन राज्यसेवा मुख्य 23 ला प्रश्न विचारलेला आहे. 3 सेंटेन्सेस दिलेत, 1, 2 आणि 3. ईडीएम वरचा तिसरा प्रश्न आहे सेम पेपरमध्ये. देअर वॉज बॅड ब्लड बिटवीन शायलॉक अँड अँटोनियो. हे विलियम शेक्सपियरने जे काही लिहिलेलं आहे एक नाटक, त्या नाटकातील शायलॉक असेल, अँटोनियो असेल आणि पोर्शिया असेल, हे कॅरेक्टर्स आहेत. मग आता याच्यामध्ये बघा, देअर वॉज बॅड ब्लड बिटवीन शायलॉक अँड अँटोनियो. बॅड ब्लड याला अंडरलाईन केलं, याचं मिनिंग शोधायचं आहे. आता बघा, अगोदरच्या प्रश्नामध्ये 2 अंडरलाईन होते. आता प्रश्न पुन्हा एकदा समजून घ्या. 2 अंडरलाईन होत्या म्हणून त्यांनी काय केलं, 2 ऑप्शन्स, 2 उत्तर दिले आपल्याला, बरोबर का. एकाच ऑप्शन मध्ये 2 त्यांनी उत्तर दिले होते. इथे बघा 3 सेंटेन्सेस आहेत, त्या 3 मुळे 1, 2 आणि 3, 1, 2 आणि 3 म्हणजे प्रत्येक अंडरलाईनला एक एक काय करायचं आपल्याला, रिप्लेसमेंट द्यायची आहे. बॅड ब्लडचं मिनिंग सांगायचं आहे. नंतर बघा सेंटेन्स 2 मध्ये काय विचारलंय, मेनी इंडियन्स टूक अ लीफ आउट ऑफ गांधीज बुक अँड मेड ग्रेट सॅक्रिफायसेस. टूक अ लीफ आउट ऑफ गांधीज बुक, हे आपला काय सेकंड पार्ट अंडरलाईन केला. अगेन हे काय फ्रेजेस आहेत आणि इडियम्स आहेत. बॅड ब्लड, टेकिंग अ लीफ आउट ऑफ समवन्स बुक, ही सुद्धा एक इडियम आहे. आणि तिसरी बघा, पोर्शिया टर्न द टेबल्स ऑन शायलॉक. टू टर्न द टेबल्स ही एक आपली इडियम आहे. मग या 3ही इडियमचं मिनिंग काय काय होतं आपल्याला ते सांगायचं. पहिले बघा, बॅड ब्लड म्हणजे काय असणं, एखाद्या विषयीचा काय असणे, द्वेष असणे किंवा त्याच्याविषयी वाईट भावना असणे. ओके, आले का लक्षात. एखाद्याविषयी द्वेष, वाईट भावना असणे त्याला म्हणायचं बॅड ब्लड. मग आता ऑप्शन्स मध्ये बघा, हेट्रेड, रायव्हलरी, फाईट आणि इल फिलिंग. आता फाईट तर नाही, फाईट म्हणजे काय करणं, भांडण करणे, तंट करणे वगैरे, हे एकदमच भांडण नाही. रायव्हलरी म्हणजे दुश्मनी, दुश्मनी असणे अशा अर्थाने नाही, वाईट भावना असणे. दुश्मनी असणे म्हणजे फारच आपण काय म्हणतो एक्स्ट्रीम होते, परंतु त्या तुलनेमध्ये एक सॉफ्ट आहे, परंतु एखाद्या विषयीची फक्त काय असणे, चांगली भावना नसणे एखाद्याविषयी, त्याला आपण म्हणतो बॅड ब्लड. पण लगेच एकावरून आपल्या आन्सर पर्यंत जाता येते का, इथं तर जाता आलं नाही. कारण बघा, हेट्रेड असेल, रायव्हलरी असेल, फाईट असेल, इल फिलिंग असेल, जवळपास ते क्लोज वाटणारे, क्लोज मिनिंग असणारे शब्द आहेत. एवढं तरी आपल्याला कळून जाईल. तुम्हाला या प्रश्नातील काही शब्दांचे मिनिंग सांगतो बघा. सॅक्रिफाईस म्हणजे काय करणे, त्याग करणे. त्यानंतर ओके, म्हणजे एक वर्ड होता की सॅक्रिफाईस हा एक सांगण्यासारखा शब्द होता, बाकी तर छोटे छोटे शब्द आहेत आणि त्यांचे सिंपलचे मिनिंग्स आहेत. कधी काही जर वाटलं तर तुम्ही चेक करून घेऊ शकता. सॅक्रिफाईस म्हणजे काय करणे, त्याग करणे. आता बघा, हेट्रेड मध्ये हेट्रेड शब्द आहे. हेट्रेड म्हणजे द्वेष. कॉपी करणे म्हणजे काय, एखाद्याचं अनुसरण करणे. इग्नोर्ड म्हणजे काय करणे, एखाद्याकडे दुर्लक्ष करणे. रायव्हलरी म्हणजे दुश्मनी. अगेन टोर, TORE, TEAR, टियर म्हणजे तोडणे, फोडणे वगैरे, राईट. तर त्याचा कदाचित दुसरा किंवा सेकंड फॉर्म असू शकेल, चेक करून घ्या तुम्ही. एक वर्ड आहे TORE, याचं मिनिंग चेक करायचं आहे आणि मला सुद्धा कळवायचं आहे. ओके, तुमच्याकडे नंबर आहे, मी नंबर सुद्धा दिला आहे तुम्हाला, 7796060795. चला पुढे बघा. सेकंड सेंटेन्स बघा, मेनी इंडियन्स टूक अ लीफ आउट ऑफ गांधीज बुक अँड मेड ग्रेट सॅक्रिफायसेस. आता ही जी इडियम आहे, टेकिंग अ लीफ आउट ऑफ समवन्स बुक, म्हणजे काय, एखाद्याला अनुसरण करणे, एखाद्याचं अनुसरण करणे, किंवा आपण म्हणतो की एखादी व्यक्ती जर काही करत असेल तर त्यांनी सांगितलेल्या मार्गाचा, त्यांनी सांगितलेल्या तत्वांचं काय करणे, पालन करणे, अनुसरण करणे, त्यांचा आदर्श घेणे. मग आपल्याकडे बघा नंबर 2 ला इथं आहे कॉपी करणे, इथं आहे फॉलो करणे आणि नंबर 3 ला आहे इमिटेट.
आता कॉपी करणे म्हणजेच काय करणे, इमिटेट करणे, त्यांचं अनुसरण करणे. ओके, इल फिलिंग, इमिटेट हे दोन शब्द करेक्ट होऊ शकतात. त्याच प्रकारे इथं सुद्धा क्लोजली असं वाटतं की हेट्रेड आणि कॉपीड, पण मग लगेच 2 वरून आपल्या आन्सरकडे जाता येणार नाही. तिसरा बघा, पोर्शिया टर्न द टेबल्स ऑन शायलॉक. टर्न द टेबल्स म्हणजे काय, जी काय पोझिशन होती ती पोझिशन बदलणे. म्हणजे बघा, एकतर पोर्शिया आणि शायलॉक या दोघांमध्ये काहीतरी भांडण चालू असेल, वादविवाद चालू असेल. या दोघांपैकी जर शायलॉकची परिस्थिती अगोदर मजबूत असेल आणि मग ती बदलतीये, कोण, पोर्शिया. पोर्शिया टर्न द टेबल्स ऑन शायलॉक म्हणजे काय होते की जी काय परिस्थिती आहे किंवा जी सिच्युएशन आहे ती बदलतीये, पलटतीये, मग त्याला आपण काय म्हणतो, रिव्हर्स द पोझिशन. जे काय आहे त्याच्यामध्ये बदल होणे, रिव्हर्स होणे, त्याला म्हणतात टू टर्न द टेबल्स. म्हणजेच काय, टू रिव्हर्स द पोझिशन. मग आता 1 नंबरला त्यांनी काय दिलं होतं, इग्नोर दिलं होतं. इग्नोर अर्थ नाही होते, पुन्हा एकदा बघा, टर्न द टेबल्स याचा अर्थ इग्नोर होत नाही म्हणून 1 गेला. चेंज केली नाहीये, बदललीये, त्याला रिव्हर्स केली. नंबर 2 सुद्धा नाही होणार. मूड नंबर 3 याचा अर्थ होत नाही तसा, फाईट नाही होणार. एकदमच क्लिअर कट मिनिंग बॅड ब्लडचा अर्थ होतो इल फिलिंग. टू अ लीफ आउट ऑफ गांधीज बुक, त्याचं इमिटेट करणे म्हणजे काय करणे, अनुकरण करणे, अनुसरण करणे. अनुकरण करणे हा मराठीमध्ये चांगला शब्द आहे त्यासाठी. आणि तिसरा आहे टर्न द टेबल्स म्हणजे काय करणे, टू रिव्हर्स द पोझिशन. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. अगेन त्याच वर्षी विचारलेला प्रश्न आहे 2023ला राज्यसेवा मुख्य परीक्षेला. व्हॉट इज द मिनिंग ऑफ द अंडरलाइन्ड फ्रेजेस इन द फॉलोइंग सेंटेन्सेस. मुख्य प्रश्न नेहमीप्रमाणे अंडरलाइन्ड फ्रेजेस ज्या आहेत त्यांचं काय करायचं, आपल्याला मिनिंग सांगायचं. इट इज अनकाइंड टू लाफ ॲट पर्यंत आहे बरं का अंडरलाइन. इट इज अनकाइंड टू लाफ ॲट अ पर्सन हु इज इन ट्रबल. ट्रबल म्हणजे काय, एखादी काय म्हणता येईल आपण त्याला, समस्या असणारी सिच्युएशन, परिस्थिती. ओके, इट इज अनकाइंड टू लाफ ॲट अ पर्सन. जी व्यक्ती अगोदर समस्येमध्ये आहे त्याच्यावरती हसणं हे अनकाइंड आहे, म्हणजे दयाळूच्या विरुद्ध आहे. ओके, नंबर 2 सेंटेन्स बघा, ही प्रोक्युअर्ड द कॉन्ट्रॅक्ट बाय ग्रीजिंग द सेक्रेटरीज पाम. अपॉस्ट्रॉफी दिलेलं आहे बरं का, हे समजून घ्या. सेक्रेटरीज पाम, अंडरलाइन पार्ट आहे, ग्रीजिंग द सेक्रेटरीज पाम ही एक इडियम आहे. सेंटेन्स नंबर 3 बघा, हिज अनयुज्युअल सरेंडर शोज दॅट ही हॅज अन एक्स टू ग्राइंड इन दिस डील. आता या तीनही सेंटेन्सेस मधील काही शब्द, ट्रबल म्हणजे काय, समस्या असणे काहीतरी, प्रोक्युअर म्हणजे खरेदी करणे, कॉन्ट्रॅक्ट म्हणजे एखादा काय असणे, करार असणे किंवा निविदा असणे थोडक्यात. त्यानंतर ग्रीजिंग द सेक्रेटरी, ग्रीजिंग समवन्स पाम ही एक इडियम आहे. त्यानंतर अनयुज्युअल म्हणजे जे नेहमीप्रमाणे नसतं अशा प्रकारे. सरेंडर म्हणजे काय करणे, एखाद्या समोर काय शरणागती पत्करणे थोडक्यात. दॅट ही हॅज अन एक्स टू ग्राइंड इन दिस डील. अगेन डील म्हणजे काय, त्या प्रकारची चर्चा किंवा मग त्या प्रकारचा जो एक त्यांचा करार चालू होता किंवा बोलणं चालू होतं ते. आता बघा या तीनही सेंटेन्सेसमध्ये लाफ ॲट म्हणजे एखाद्याचं काय करणारे, काय म्हणतो, मस्करी करणे. ओके, लाफ ॲटचं मिनिंग आहे मस्करी करणे, हसी मजाक उडवणे म्हणतो ना आपण, तशा प्रकारे लाफ ॲटचं मिनिंग आहे. नंबर 2 ग्रीजिंग द सेक्रेटरीज पाम म्हणजे काय करणे, एखाद्याला ब्राईब देणे. ओके, म्हणजेच लाच देणे. मग याच्यासाठी इंग्लिश शब्द आहे BRIBE, ब्राईब. आणि बघा ग्रीजिंग समवन्स पाम म्हणजे काय, एखाद्याला लाच देणे. आणि तिसरा आहे an X to grind. आता बघा 1 2 3, हॅव टू हॅव an X to grind म्हणजे काय असणे, तुमचा एखादा स्वार्थ असणे, सेल्फिश मोटिव्ह असणे. ओके, मग बघा लाफ ॲट म्हणजे हसी मजाक करणे, एखाद्याचं मजाक उडवणे. बघा बरं कुठे, इन अ नटसेल हा नंबर 4 राहिला, तरी सुद्धा आपण कन्क्लुजन पर्यंत जाऊयात. लाफ ॲट म्हणजे काय करणे. आता ऑप्शन्स काय काय आपल्याकडे, A B C D आणि E, एक एक्स्ट्रा आहे. 4 सेंटेन्सेस आहेत आणि एक एक्स्ट्रा ऑप्शन आहे. लाफ ॲट, बी फ्रेंडली, हॅव सेल्फिश मोटिव्ह, इनव्री, ब्राईब, मेक फन ऑफ.
आपण काय म्हणतो लाफ ॲट म्हणजे काय करणे, मस्करी करणे, थट्टा मस्करी करणे. मेक फन ऑफ, आले का लक्षात, लाफ ॲट मस्करी करणे. मग एक नंबर जो आहे या एक साठी आपल्याला काय पाहिजे, काय येईल, ई. आता नंबर 2 बघा, ग्रीजिंग समवन्स पाम म्हणजे लाच देणे, ब्राईब देणे. ब्राईब कुठे, नंबर म्हणजे डी आहे, डी. नंबर 3 बघा, हिज अनयुज्युअल सरेंडर शोज दॅट ही हॅज अन एक्स टू ग्राइंड इन दिस डील म्हणजे काय, सेल्फिश मोटिव्ह असणे, मी सांगितलं होतं तुम्हाला. मग बघा, टू हॅव सेल्फिश मोटिव्ह, बी. नंबर 3 साठी काय येईल, बी. आता बघा, ई डी बी अशा प्रकारे कुठे, ईने सुरुवात होणार आहे, हा नाहीये, हा नाहीये. 2 आणि 4 मध्ये ईने सुरुवात होतीये, ई डी इथं सी आहे म्हणजे हा सुद्धा गेला, ई डी बी. दिस इज द करेक्ट आन्सर. पण आता नंबर 4 बघून घ्या ना, शी गेव द स्टोरी इन अ नटशेल. नटशेल म्हणजे काय, एकदम शॉर्ट मध्ये, इन ब्रीफ, किंवा त्याला आपण थोडक्यात म्हणतो, संक्षिप्तपणे. ओके, मग इन अ नटशेल म्हणजेच काय, इन ब्रीफ, थोडक्यात. इन ब्रीफ कुठे बघा, नंबर म्हणजे आन्सर ऑप्शन सी, किंवा ऑप्शन सी इज इन ब्रीफ. मग 4 साठी काय येईल, सी. आहे का सी, यस करेक्ट. सो दिस इज द करेक्ट आन्सर. कळालंय का, 4 इडियम्स आहेत आणि त्यांचे मिनिंग सुद्धा 4 दिलेले आहेत. बी फ्रेंडली म्हणजे काय असणे, चांगले संबंध असणे. चांगले संबंध असणारे इथं कोणत्याच ठिकाणी आलेलं नव्हतं ऑप्शन 4ही सेंटेन्सेस मध्ये, त्यामुळे ते काय आन्सर होणार नाही. क्वेश्चन नंबर 5 बघा, द हजबंड अँड द वाईफ नेक्स्ट डोअर हॅव कॅट अँड डॉग एक्झिस्टन्स. हे आहे मेन सेंटेन्स, सॉरी सेंटेन्स दिलेलं आहे बरं का. मुख्य प्रश्न आता याच्यावरती प्रश्न विचारलाय. अगोदर काय होत होतं, अगोदर प्रश्न होता आणि त्यानंतर सेंटेन्सेस दिले जायचे, बरोबर का. या क्वेश्चन मध्ये अगोदर सेंटेन्स दिले आणि त्यानंतर प्रश्न विचारलाय. हा क्वेश्चन इथं आहे. सेंटेन्स बघा, द हजबंड अँड वाईफ नेक्स्ट डोअर हॅव कॅट अँड डॉग एक्झिस्टन्स. प्रश्न काय, द इडियम कॅट अँड डॉग एक्झिस्टन्स युज्ड इन द सेंटेन्स अबाव मीन्स. म्हणजे वरील सेंटेन्समध्ये कॅट अँड डॉग एक्झिस्टन्स अशा प्रकारची जी इडियम वापरली आहे त्याचं मिनिंग काय आहे. कॅट अँड डॉग एक्झिस्टन्स म्हटलं की कॅट काय आले, मांजर, म्हणजे कॅट म्हणजे काय मांजर, डॉग म्हणजे काय कुत्रा, दोन्ही काय आहेत, ॲनिमल. मग ॲनिमल सारखं काय झालं, त्यांचं एक्झिस्टन्स आहे, आयुष्य म्हणजे हे उत्तर, बरोबर का. असं काहीतरी करून नाही यायचं वापस, आपल्याला त्याचं क्लिअर कट मिनिंग माहीत पाहिजे. ओके, लगेच ॲनिमल एक्झिस्टन्स वगैरे असं काही नसतं. म्हणजे ते काय कुत्रा मांजर सारखं जगतात का, तसं नाही. आता त्यांनी ऑप्शन्स देताना असं दिलेलं आहे बघा, ॲनिमल एक्झिस्टन्स, अनकल्चर्ड लाईफ, परपेच्युअल कॉर्लिंग, नेग्लिजिबल एक्झिस्टन्स. ग्रुप बी 22चा प्रश्न आहे बघा. नवरा बायको आहेत, यांचं कंटिन्युअस भांडण चालू आहे, त्या अर्थाने आलं. कॅट अँड डॉग एक्झिस्टन्स बघा, कुत्रा आणि मांजर घरी जर तुम्ही पाहिलं असेल, ते मांजर दिसलं की कुत्र त्याच्यावरती धावून जातं. घरी गावाकडे वगैरे पाहिलं असेल ना, शहरातले कुत्रा आणि मांजर बरोबरच फिरतात, बरोबरच राहतात. गावाकडेच नाही, खरे खरे कुत्रे आणि खरे मांजर जे जातीवंत आहेत ना, ते भांडतच असतात. हे तसं यांचं तसं आहे, नवरा बायकोचं हे भांडतायत, बरोबर. मग कंटिन्युअसली भांडतायत वगैरे, मग त्यासाठी काय आहे, परपेच्युअल क्वारलिंग आहे. येते का लक्षात. म्हणजे तुम्ही सातत्याने भांडताय. परपेच्युअल म्हणजे काय, सातत्याने, म्हणजे ते न थांबणार, कॉन्स्टंट. परपेच्युअल कॉर्लिंग, कॉर्लिंग म्हणजे काय असणे, भांडण असणे. हे त्याचा आन्सर आहे. कॅट अँड डॉग एक्झिस्टन्स म्हणजे काय, परपेच्युअल कॉर्लिंग. अनकल्चर्ड म्हणजे असंस्कृत. ॲनिमल एक्झिस्टन्स, एक्झिस्टन्स म्हणजे काय, अस्तित्व. हे शब्द सांगतोय बरं का, हे लिहून घेत चालायचे शब्द साईड बाय साईड. ओके. नेग्लिजिबल म्हणजे दुर्लक्ष करता येईल असा, आणि एक्झिस्टन्स म्हणजे काय, अस्तित्व. शब्दांचे अर्थ कळाले, आन्सर सुद्धा सांगितलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊयात. शी कास्ट, सेंटेन्स फार चांगलं आहे. खरं तर आजची डेट सांगतो, 14 फेब्रुवारी 2025 रोजी हा व्हिडिओ शूट होतोय तुमच्या समोर यायला. 14 फेब्रुवारी तुम्हाला कळाला असेल काय असतं 14 फेब्रुवारीला, मातृपितृ पूजन दिवस वगैरे काहीतरी आहे. शी कास्ट असाइड ऑल शेम अँड एलोप्ड विथ हर बॉयफ्रेंड. आता अगेन सेंटेन्स अगोदर घेतलाय आणि प्रश्न इथे दिलेला आहे. द इडियम कास्ट असाइड अकरिंग इन द सेंटेन्स
इम्प्लाईज काय सजेस्ट करते, काय दर्शविते. इम्प्लाय करणे म्हणजे काय, दर्शवणे किंवा सजेस्ट करणे. द इडियम कास्ट असाइड. कास्ट असाइड म्हणजे काय. आता हे कास्ट असाइड आहे ना, पाल अँड सुरी या पुस्तकामध्ये कास्ट असाइड याचं मिनिंग दिलेलं आहे रिजेक्ट करणे. एखाद्या गोष्ट जर असेल तर त्याला रिजेक्ट करणे किंवा त्याला साईडला ठेवणे. ओके, इडियम बघा मग. कास्ट असाइड सेंटेन्स काय आहे, तिने काय केलं, सगळे लाज वाटणे वगैरे या गोष्टी साईडला ठेवल्या आणि ती तिच्या बॉयफ्रेंड बरोबर सैराट झाली असं म्हटलंय. म्हणजे एलोप्ड विथ हर बॉयफ्रेंड म्हणजे काय, सैराट होणे थोडक्यात. बरोबर का. अलीकडे मराठीमध्ये तशा प्रकारचा एक वाक्प्रचार आपल्याला भेटलाय, सैराट होणे म्हणजेच एलोप्ड विथ हर बॉयफ्रेंड, त्याच्याबरोबर जाणे. आता राहिलेले ऑप्शन्स बघून घ्या. निग्लेक्ट करणे म्हणजे काय, अगेन दुर्लक्ष करणे. फॉरगॉट म्हणजे काय, विसरलेला. पास्ट टेन्स आहे म्हणून मी अशा प्रकारे लिहितोय. त्यानंतर टॉलरेटेड म्हणजे काय, अगेन पास्ट टेन्स मध्ये सांगितलंय म्हणून सहन केले असं म्हणता येईल. टॉलरेट म्हणजे काय, सहन करणे. ओके, सगळ्या शब्दांचे अर्थ तुम्हाला सांगितलेले आहेत. कास्ट असाइड म्हणजे काय करणे, रिजेक्ट करणे. नेक्स्ट क्वेश्चन. द मिनिंग ऑफ द वर्ड लेसर फेअर इज एक्सप्रेस्ड बाय द फ्रेज. बघा आता सेंटेन्स समजला पाहिजे. द मिनिंग ऑफ द वर्ड लेसर फेअर. आता याला लेसेस फेअर असं नाही, लेसे फेअर असं प्रोनाउन्सिएशन आहे त्याचं. ग्रुप बी 22 ला विचारलेला प्रश्न आहे. मग लेसे फेअर म्हणजे काय. आम्ही एनसीसीला होतो आणि एनसीसी मध्ये असताना लिडरशिपचे टाइप्स आम्ही शिकलेलो. मग त्या लिडरशिपच्या टाइप्समध्ये एक होता ऑटोक्रॅटिक, म्हणजे जे फार हुकुमशाही पद्धतीने जे लीडर्स वागतात त्यांना ऑटोक्रॅटिक म्हणतात. आणखी त्याच्यामध्ये टाईप होता लेसे फेअर, म्हणजे हा थोडासा डेमोक्रॅटिक टाईप असतो. म्हणजे हे काय करतात, अशा प्रकारचा लीडर असतो तो त्याचे सबऑर्डिनेट जे आहेत त्यांना त्याच्या डिसिजन मेकिंग मध्ये काय देतो, स्वातंत्र्य देतो. त्याला म्हणायचं लेसे फेअर काइंड ऑफ लिडरशिप. आता त्यांनी इथं जो शब्द वापरलेला आहे लेसे फेअर, अगेन मी काय म्हटलं, असा एखादा लीडर तो त्याच्या सबऑर्डिनेट्सला म्हणजे ज्युनियर्सना त्याच्या डिसिजन मेकिंग मध्ये स्वातंत्र्य देतो, त्याच्यामध्ये हस्तक्षेप करत नाही. मग आता त्याच अर्थाने इथं कुठं आहे बघा, म्हणजे हस्तक्षेप करायचा नाही, तुम्ही तुमच्या पद्धतीने चालू द्या. फार काही जर अडचण असेल त्यावेळेस फक्त हस्तक्षेप केला जाईल अशा प्रकारे. मग बघा 4 ऑप्शन सांगितलेले आहेत. आता हे जे 4 ऑप्शन्स आहेत ना, या 4 ऑप्शन्स पैकी प्रत्येक जी फ्रेज दिलेली आहे बघा, एक्सप्रेस बाय द फ्रेज. मग कोणत्या फ्रेजने याला एक्सप्रेस करता येईल असं म्हटलंय. म्हणजे या 4ही फ्रेजेस आहेत, या 4ही फ्रेजेसचा एक चांगला वर्ड मिळतोय बघा. काय काय, केपेबल ऑफ बीइंग क्लिअरली रेड. एकदम क्लिअरली जे वाचता येतं त्याला काय म्हणतो आपण, शब्द लिहितो आपण त्याला लगेच, LEGIBLE, लेजिबल. म्हणजे जे वाचता येतं त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात लेजिबल, म्हणजे वाचता येण्याजोगा. त्याचा अँटोनिम लगेच लिहून घ्या बरं, म्हणजे माहित असावं म्हणून. IL हा त्याला प्रिफिक्स लावायचा आणि त्यानंतर आहे ते स्पेलिंग लिहायचं. IL हा लावला आपण प्रिफिक्स आणि ते कंटिन्यूली स्पेलिंग कंटिन्यू करायचं. LEGIBLE. इललेजिबल म्हणजे जे वाचता येत नाही असं. नेक्स्ट बघा, केपेबल ऑफ बीइंग क्लिअरली हर्ड. जे स्पष्टपणे ऐकायला येतं, स्पष्टपणे ऐकायला येतं त्याला काय म्हणतो आपण, ऑडिबल. AUDIBLE, ऑडिबल. आणि जे एक स्पष्टपणे ऐकायला येत नाही त्याला आपण काय म्हणतो, त्याचा अँटोनिम देतोय मी ऑडिबलचा, इनऑडिबल. ओके. बऱ्याचदा एखादा वक्ता असेल आणि तो जर एखाद्या ठिकाणी भाषण द्यायला गेला तर तो मोठ्या थाटात अर्ध वाक्य इंग्लिशचं बोलतो किंवा एक प्रश्न विचारतो, एम आय ऑडिबल. अर्थात त्याला ते येत असेल, मी आपलं सहज म्हटलं. एम आय ऑडिबल म्हणजे काय, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय का किंवा मला तुम्ही ऐकू शकता का, असं त्याला विचारायचं असतं. एम आय ऑडिबल. नंबर 3 बघा, नॉन इंटरफरन्स ऑफ गव्हर्नमेंट इन ट्रेड, कॉमर्स, इंडस्ट्री इटसेट्रा. राज्य शासन, सॉरी नॉट राज्य शासन, जे शासन आहे त्या शासनाचं निरहस्तक्षेपी धोरण, कशामध्ये व्यापार असेल, इंडस्ट्री उद्योग असेल, औद्योगिक जे काही गोष्टी आहेत याच्यामध्ये निरहस्तक्षेप म्हणजे हस्तक्षेप करायचं नाही अशा प्रकारचं धोरण, त्यालाच काय म्हणतो आपण, लेसे फेअर. कळालं का. मग लेसे फेअर म्हणजे काय, हस्तक्षेप नसणे. हे आपलं काय असेल, आन्सर असेल. तरीही ऑप्शन नंबर 4 काय आहे तो समजून घ्या. द गव्हर्नमेंट ऑफ अ फ्यू सिलेक्ट पीपल.
कमी लोकांची सत्ता, याला आपण काय म्हणतो? अल्पजनशाही. इंग्लिशमध्ये काय शब्द आहे त्याला? OLIGARCHY, ऑलिगार्की. समजलं का? चलो नेक्स्ट क्वेश्चन. फाइंड आउट द करेक्ट मीनिंग ऑफ द अंडरलाइंड इडियम इन द गिवन सेंटेन्स. अगेन जो अंडरलाइंड पार्ट आहे त्याचा आपल्याला काय करायचंय? मीनिंग सांगायचंय. आता याच्यावरती मी जास्त वेळ घालवणार नाही. जास्तीत जास्त वेळ आपण कशावरती बोलणार? ऑप्शन्स, त्यातील इडियम्स, त्यांचे मीनिंग्स. ओके, त्यांनी काय सांगितलेलं आहे? एक अंडरलाइन पार्ट आहे, त्याचं मीनिंग सांगायचं आहे. इट इज अनफॉर्च्युनेट दॅट इंडिया हॅज मोस्टली बीन ॲट लॉगरहेड्स विथ ऑल हर नेबर्स. आता बघा ग्रामरचा पार्ट. कंट्रीचं जर नाव असेल तर त्याला फेमिनाईन प्रोनाउन जे आहेत त्यांनी दर्शवायचं. इथे काय आहे? इट इज अनफॉर्च्युनेट दॅट इंडिया हॅज मोस्टली बीन ॲट लॉगरहेड्स विथ ऑल हर. इंडिया इज अ कंट्री. इंडिया या कंट्रीसाठी हर हा काय वापरलाय? प्रोनाउन वापरलाय. म्हणजे जर एखाद्या कंट्रीचं नाव दिलं असेल तर त्यासाठी पुढे येणारा प्रोनाउन फेमिनाईन घ्यायचा. ओके, ग्रामरचा पार्ट इथं संपला. ओके, आपकडे येऊया. इट इज अनफॉर्च्युनेट, हे एक दुर्दैव आहे की इंडिया हॅज मोस्टली बीन ॲट लॉगरहेड्स. ॲट लॉगरहेड्स म्हणजे काय? कशा प्रकारचे संबंध? त्याच्या शेजारील राष्ट्रांशी. हे नेबर्स म्हणजे काय? शेजारी राष्ट्र. ओके, शेजारी. भारताचे त्याच्या शेजारच्यांशी डॅश डॅश प्रकारचे संबंध आहेत. ॲट लॉगरहेड्स म्हटलंय. मग ॲट लॉगरहेड्स ही जी आपली इडियम आहे त्याचा मिनिंग होतो कंटिन्यू वादाचे संबंध आहेत, वादविवादाचे संबंध आहेत. मग ऑप्शन्स काय? डुईंग बिझनेस ओनली, म्हणजे फक्त बिझनेस असं नाही म्हणायचे त्यांना. डिसअग्रिंग ऑर कॉर्लिंग विथ, सातत्याने भांडण होत राहते किंवा वादविवादाचे काय आहेत? संबंध आहेत. डिसअग्रिंग ऑर कॉर्लिंग विथ म्हणजे ॲट लॉगरहेड्स. कळालं? मग टू बी ऑन गुड टर्म्स, चांगले संबंध म्हटले, पण हे नाहीये. टू इन्व्हाइट, त्यांना आमंत्रण निमंत्रण असा काही संबंध नाही. ओके, ॲट लॉगरहेड्स वादविवादाचे संबंध असणे. कंप्लीट द फॉलोइंग इडियोमॅटिक एक्सप्रेशन विथ द करेक्ट ऑप्शन. आता बघा, दिस इज द मेन क्वेश्चन. आणि आता पुढे एक सेंटेन्स दिलेला आहे. सेंटेन्समध्ये त्यांनी काय केलंय? एक रिकामी जागा दिली आहे आणि त्यांना इडियोमॅटिक एक्सप्रेशन कंप्लीट करायला सांगितलंय. म्हणजेच काय करायचं असतं? याच्यामध्ये ते काय करतात? इथे एक शब्द देतील, शब्द असे देतील, इथं डॅश डॅश म्हणतील. ओके, म्हणजेच ही जी इडियम आहे या इडियमला कंप्लीट करायचं असतं या रिकाम्या जागी एखादा शब्द टाकून. हेच त्यांनी इथं विचारलंय. मग आपण तेच आता समजून घेऊयात. काय म्हटलंय? वेल, दॅट्स फाईन केटल ऑफ डॅश डॅश, इथं फुल स्टॉप आहे. I thought I was helping John, but he worked against me during the debate session. डिबेट म्हणजे काय? वाद विवाद स्पर्धा जसे असते ना आपल्याकडे तशा प्रकारे. ओके, इन जनरल डिबेट म्हणजे वादविवाद. मग याच्यामध्ये बोलणं अपेक्षित आहे, फक्त भांडण नाही बरं का. भांडण या अर्थाने नाहीये. डिबेट सेशन म्हटलंय म्हणजे काय? त्यावेळी काय चालू होतं? डिस्कशन चालू होतं आणि डिस्कशनच्या पुढे जाऊन जो थोडासा एक्स्ट्रीम पॉईंट आहे त्याला आपण डिबेट म्हणतो. डिस्कशनच्या पुढे जातो ज्याच्यामध्ये थोडंसं शाब्दिक चकमक वगैरे होऊ शकते, त्याला डिबेट म्हणता येईल. ओके, परंतु चर्चा चालू असते त्या प्रकारे. आता वेल, दॅट्स फाईन केटल ऑफ डॅश डॅश. मग KETTLE, केटल ऑफ, फाईन केटल ऑफ डॅश डॅश डॅश. मग हे इडियमच असतानाच ती बनलेली कशी आहे? तुम्हाला माहिती आहे ना इडियम काय? हे वाक्प्रचार आहेत. ते बनतानाच एक विशिष्ट प्रकारे 3-4 शब्द एकत्र येऊन बनलेले आहेत. त्यांचा लिटरल मिनिंग घेऊन चालत नाही. ओके, त्या संबंधाने त्याच्या अनुषंगाने त्याचं आकलन करून आपल्याला त्याचा एक वेगळा अर्थ घ्यायचा असतो. त्याला म्हणतात इडियम्स, म्हणजेच वाक्प्रचार. फाईन केटल ऑफ, ती इडियमच आहे FISH, फाईन केटल ऑफ फिश. वेल, दॅट्स फाईन केटल ऑफ फिश. I thought I was helping John, but he worked against me during the debate session. मग इडियम काय आपली? फाईन केटल ऑफ फिश म्हणजेच काय?
आता एखादी गंभीर प्रसंग असणे किंवा प्रॉब्लेमॅटिक सिच्युएशन म्हणतो आपण त्याला, किंवा अगेन अडचणीचा प्रसंग म्हणू ना, तशा प्रकारे. वेल दॅट्स फाईन केटल ऑफ फिश, आय थॉट आय वॉज हेल्पिंग जॉन. म्हणजे ती एक असा प्रसंग, वाईट प्रसंग होता किंवा काय अडचणीचा प्रसंग होता. त्या काळात मला असं वाटलं की मी त्याला मदत करेन, पण त्याने माझ्या अगेन्स्ट काम केलं डिबेट सेशनमध्ये. ओके, फाईन केटल ऑफ फिश म्हणजेच काय, प्रॉब्लेमॅटिक सिच्युएशन, SITUATION सिच्युएशन. आले का लक्षात? सो आन्सर इज फाईन केटल ऑफ फिश. मग फिश आलंय तर लगेच चिकन सूप, मटन सूप असं काही ते येईल का? असं वगैरे काही नाहीये. चलो नेक्स्ट इडियम. आफ्टर प्रेझेंटिंग ऑल द एव्हिडन्स इन द कोर्ट, द प्रोसिक्युटर डिलिव्हर्ड अ पॉवरफुल क्लोजिंग स्टेटमेंट टू ड्राईव्ह होम द सिरियसनेस ऑफ द क्राईम. एक सेंटेन्स दिले आणि मग प्रश्न विचारला. म्हणजे झालंय काय बघा, येथील काय वर्ड सांगतो. आफ्टर प्रेझेंटिंग म्हणजे सगळं सादरीकरण वगैरे झाल्यानंतर किंवा तिथं पोच केल्याच्या नंतर, ऑल द एव्हिडन्स म्हणजे सगळे पुरावे, एव्हिडन्स म्हणजे पुरावा, सगळे पुरावे दिल्याच्या नंतर इन द कोर्ट द प्रोसिक्युटर डिलिव्हर्ड अ पॉवरफुल क्लोजिंग स्टेटमेंट. प्रोसिक्युटर म्हणजे कोण असतो, जो जसं की पब्लिकचा प्रोसिक्युटर असतो किंवा पब्लिक प्रोसिक्युटर म्हणतो आपण त्याला, PP, किंवा प्रायव्हेट प्रोसिक्युटर असेल. फार टेक्निकल याच्यामध्ये मी जाणार नाही, परंतु जो त्या ठिकाणचा वकील असतो तो. द प्रोसिक्युटर डिलिव्हर्ड अ पॉवरफुल क्लोजिंग स्टेटमेंट. डिलिव्हर करणे म्हणजे काय, त्यांचे भाषण देणे. डिलिव्हर्ड अ क्लोजिंग स्टेटमेंट टू ड्राईव्ह होम द सिरियसनेस ऑफ द क्राईम. त्याने ती शेवटीच्या क्लोजिंग स्टेटमेंटमध्ये बोलला ना, जेणेकरून सगळ्यांना ते जे काही क्राईम होता त्याचा सिरियसनेस लक्षात यावा, असा त्याचा अर्थ आहे. मग व्हॉट डज द फ्रेज टू ड्राईव्ह होम मीन? टू ड्राईव्ह होम म्हणजे काय, याचा काय अर्थ आहे? मग टू रिटर्न होम आफ्टर लॉंग जर्नी. हे शब्दशः घेतलेलं आहे, याला काय अर्थ नाही की बराचसा प्रवास केल्याच्या नंतर घरी जाणे वगैरे, काही अर्थ नाही त्याला. टू फोर्सफुली कन्वे ऑर एम्फसाइज अ पॉइंट ऑर मेसेज. एखादा पॉइंट असेल किंवा एखादा मेसेज असेल, तो फोर्सफुली एखाद्याच्या लक्षात आणून देणे. आता आले का लक्षात? टू ड्राईव्ह होम द सिरियसनेस ऑफ द क्राईम. सगळ्यांच्या लक्षात ते जोरकसपणे सांगण्यात आलं की किती गांभीर्य आहे त्या गुन्ह्याचं. आन्सर समजलंय का? टू ड्राईव्ह होम म्हणजे काय, टू फोर्सफुली कन्वे करायचे त्यांना. ओके, एम्फसाइज म्हणजे काय, जोरकसपणे. टू ऑपरेट अ व्हेकल काही संबंध नाही. हे दोन हे सुद्धा असेच बनवलेले ऑप्शन्स आहेत. आलं लक्षात?